डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील बहुभाषिक संस्कृती आणि विणकरांची नगरी म्हणून ओळख असलेल्या मेंदर्गी नगरपालिकेमध्ये 135 वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय इतिहासानंतर प्रथमच भारतीय जनता पक्षाने निर्विवाद सत्ता स्थापन करत ऐतिहासिक घडामोड घडवली आहे। नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजपने 20 पैकी तब्बल 18 जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले असून नगराध्यक्षपदी भाजपच्या अंजली योगीराज बाजारमठ या सुमारे 2500 मताधिक्याने विजयी झाल्या। 1889 साली स्थापन झालेल्या मेंदर्गी नगरपालिकेची पहिली निवडणूक स्वातंत्र्यानंतर 1948 मध्ये झाली। तेव्हापासून आज तागायत केसूर पाटील बांगी गट आणि शावरी गोब्बूर लुकडे गट या दोन पारंपरिक स्थानिक गटांचे नगरपालिकेवर वर्चस्व होते। मात्र यंदाच्या निवडणुकीत हे पारंपरिक राजकीय गणित पूर्णपणे बदलले। केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याचा विकासात्मक फायदा अधोरेखित करत अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी शहरात मजबूत राजकीय फळी उभी केली। पाणी पुरवठा, सिटी सर्वे प्रश्न, अंतर्गत रस्ते, धार्मिक स्थळांसाठी निधी तसेच 25 ते 30 कोटी रुपयांच्या भरीव पाणी पुरवठा योजनेसह विविध विकास कामांना गती दिल्याने त्याचा थेट लाभ नागरिकांना दिसू लागला। परिणामी भाजपविषयी सकारात्मक वातावरण तयार झाले। मेंदर्गी हे शहर अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर कर्नाटक सीमेवर असून येथे लिंगायत समाजाचे प्राबल्य आहे। उद्योग, व्यवसाय, शेती आणि विणकर व्यवसाय करणाऱ्या नागरिकांची मोठी संख्या येथे आहे। या सामाजिक बांधणीचा अभ्यास करत भाजपने उमेदवार निवडीत संतुलन साधले। नगराध्यक्ष पदासाठी योगीराज बाजारमठ यांच्या पत्नी अंजली यांना संधी दिल्याने योगीराज यांचा मोठा जनसंपर्क आणि तरुण कार्यकर्त्यांची फळी भाजपच्या पाठीशी उभी राहिली। मागील निवडणुकीत पराभूत झालेल्या सुरेखा होळकट्टी यांच्या माध्यमातून भाजपचा नगरपालिकेत प्रवेश झाला होता। तेव्हा अपेक्षित यश मिळाले नसले तरी भाजपचा वृक्ष तेव्हाच रोवला गेला होता। त्यानंतर आमदार कल्याण शेट्टी यांनी सातत्याने विकासावर भर देत युवकांची सक्षम टीम उभी केली। अनेक स्थानिक गटातील नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्ष अधिक बळकट झाला, तर स्थानिक गटांची एकजूट उशिरा झाल्याने त्यांना मोठा फटका बसला। MS युथ फाउंडेशनचे अध्यक्ष महेश सावरी यांनी गेल्या 5-6 वर्षात सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक कार्यासोबतच दुष्काळी परिस्थितीत टँकरद्वारे पाणी पुरवठा आणि अंगणवाडी सुरू करण्यासारखी कामे केली होती। त्यामुळे त्यांची निवडणूक महत्त्वाची मानली जात होती। मात्र यावेळी त्यांना पराभव स्वीकारावा लागला। भाजपने सेवानिवृत्त कृषी सहाय्यक आणि अभियंते, शिवसेना शिंदे गट, सामाजिक कार्यकर्ते नागण्णा दुर्गी, माजी नगराध्यक्ष महानंदा सावळी यांचे पती शिवानंद सावळी, धनगर समाजाचे प्रतिनिधी तसेच युवा कार्यकर्ते संजय मोरे आणि तिप्पण्णा नागनसूर यांना संधी देत प्रभावी सामाजिक संतुलन साधले। या संपूर्ण प्रक्रियेत भाजपचे युवा नेते सुरेश नागोरी यांची भूमिका निर्णायक ठरली असून निवडणुकीत त्यांचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून आले। विणकर समाज आणि लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात भाजपच्या पाठीशी उभा राहिल्याने स्थानिक गटातील नेते किरण केसूर तसेच बसवराज गोब्बूर यांच्या सून प्रियांका गोब्बूर यांना पराभव पत्करावा लागला। नागरिकांमध्ये स्थानिक गटांकडे ठोस विकासाचा दृष्टिकोन नाही। राज्यातील भाजप सरकारच शहराचा विकास करू शकते अशी भावना प्रबळ झाल्याचे मतदानातून दिसून आले। प्रभागनिहाय निकालांमध्ये प्रभाग क्रमांक 6 मध्ये लुकडे गटाच्या मेहराज लुकडे आणि लाडले साहेब लुकडे काकापुत्ते विजयी झाले। प्रभाग क्रमांक 7 मध्ये निवृत्त कृषी सहाय्यक मुत्तन्ना करजगी हे अवघ्या 14 मतांनी विजयी ठरले। प्रभाग क्रमांक 9 मध्ये सुरेखा होळकट्टी यांनी त्यांच्या सामाजिक कार्याच्या जोरावर विजय मिळवला। भाजपचे तालुका युवा मोर्चा अध्यक्ष दयानंद बमनळी यांच्या मातोश्री शिवम्मा बमनळी यांनी 500हून अधिक मताधिक्याने दणदणीत विजय संपादन केला। एकूण 10 प्रभागांपैकी 9 प्रभागांमध्ये भाजपचे वर्चस्व राहिले असून केवळ एका प्रभागात स्थानिक गटाला यश मिळाले। दरम्यान निवडणूक होईपर्यंत नगरपालिकेवर प्रशासक राजवट होती। त्या काळातही विकास कामांना गती मिळाल्याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपला झाल्याचे राजकीय जाणकार सांगतात। एकूणच विकासाचे मुद्दे, केंद्र आणि राज्यातील सत्तेची सांगड आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे प्रभावी नेतृत्व यामुळे मेंदर्गी नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे। आता या ऐतिहासिक विजयातून शहराच्या सर्वांगीण विकासाकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे। विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट। आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा।